तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या कमॉन डीजेला फंदे देऊया. खेळाडूंचं दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत जीटीसीच्या माध्यमातून जे श्रोते जुळलेले आहेत त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. पाचवं षटक घेऊन ते वैयक्तिक दुसरं षटक घेऊन वैयक्तिक दुसरं तर संघासाठी पाचवं षटक घेऊन ते मिस्टर संतोष येतोय ज्याने पहिले षटक अप्रतिम हाताळलं होतं. 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी महत्वाचे त्याने बाद केले. तोच गोलंदाज पाचव्या षटकासाठी मात्र आमंत्रण दिले गेलंय ते म्हणजे ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघाकडनं. पहिल्या चेंडूसाठी मात्र सज्ज होत आहे फलंदाज ओमकार. बघा ओमकार विषयी म्हणायचं झालं तर 8 चेंडू तर त्याने सामना केला आणि 21 धावांवर तो खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला विनीत 1 चेंडूचा सामना केला आणि 2 धावांवर तो खेळतोय सध्याच्या घडीला. यावेळी जागा बनवून चेंडूला खेळायचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र लेगस्टिकच सोडून जातो. पंच लगेच ललितजी भोईर आमच्यापर्यंत बोलतायत आणि अवंतर धावण्याची मात्र नोंद केली जाते. 1 धावनी धावसंख्या पुढे सरकली जाते. जाऊन परिस्थिती म्हणजे 45 आकड्यावर. मग या 8 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेत. यावेळी मात्र अगदी जागा बनवून चेंडूला खेळल्या जातात. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू मात्र नाही थांबणार, निघून जाईल दन 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 करत. सीमा रेषा पार येतोय चौकार ओमकारच्या बॅटमधनं. कशा प्रकारे या चेंडूला खेळलं होतं ओमकार मार्फत. ओमकार पोहोचतोय तो म्हणजे 25 आकड्यावर. 9 चेंडूचा त्याने सामना केलाय. चांगली भागीदारी करावी लागेल या विकेटसाठी. 5व्या विकेटसाठी धावसंख्या 49 या धावसंख्येवर पोहोचली गेली आहे. संतोष पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर राईट अप ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू घेऊन जाईल ओमकार फाटी. डीप मध्ये शतरक्षक बघू शकतो. एक लॉंग आपला शतरक्षक बघू शकतो. एक लॉंगला शतरक्षक बघू शकतोय. त्याच्यानंतर डीप मिड विकेटला शतरक्षक बघू शकतोय. यावेळी पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग जमला. 1 बाउन्सने मात्र चेंडू निघून जाईल, नाही थांबणार चौकार करिता. रिप्ले मध्ये अगदी बघू शकतोय कशा प्रकारे या चेंडूला खेळलं होतं. काय कॅमेरा वर्क केलं गेलंय ते म्हणजे जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. मृणाल म्हात्रे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट. 29 धावांवर खेळतोय ओमकार. धावसंख्या पोचली जाते ती म्हणजे 53 या आकड्यावर. यावेळेस मात्र चेंडूला दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी वाईड यॉर्कर चेंडू हाताळला होता गोलंदाजाने आणि चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. तिसरा चेंडू जातोय डॉट. पहिला चेंडू नक्कीच वाईड हाताळला होता. त्याच्यानंतर 2 चौकार आले होते आणि मात्र डॉट गेला या चेंडू. यावेळेस मात्र स्ट्रीट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता संतोषाचा. मात्र अगदी त्यांच्या पायाला ब्रश होऊन चेंडू मात्र थोडासा बाहेर बाजूला निघतोय आणि 1 धाव काय रोखू शकत नाही. 1 धावसंख्या पुढे सरकते. जाऊन परिस्थिती म्हणजे 54 या आकड्यावर. 5वं षटक मार्गस्थ आहे. 5व्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत.
यावेळेस मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला केलं जात आहे. चेंडू मात्र वन बाउन्सने नाही थांबणार, निघून जाईल सीमा रेषा पार. येतोय विनीत बुरकुड्याच्या बॅटमधनं चौकार. शेवटचा चेंडू संतोष याचा विनीतसाठी घेऊन जातोय. यावेळी मात्र दिशा बरकटले. एक चौकार आल्यानंतर मात्र दिशा बरकटले. गोलंदाज थोडासा बरकटला गेलाय. अवंतरच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. एक धावने धावसंख्या पुढे सरकेल, ती म्हणजे 59 या आकड्यावर. यावेळी मात्र पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. सूरज मात्र चेंडूचा पाठला करतोय. चेंडू मात्र अडवेपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. ओमकार आणि विनीत यांच्या माध्यमातून 3 धावांची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 62 या आकड्यावर. 5 षटकाची समाप्ती झाली. काय होईल अजूनही येणाऱ्या षटकामध्ये काय घडेल तोपर्यंत आम्ही एक छोटासा ब्रेक घेतोय आणि लगेच येतो मैदानाच्या. कम ऑन डिझाईन. तर थँक्यू डीजे. आतापर्यंत भागीदारी बघायचं झालं तर 7 चेंडूमध्ये 20 धावांची त्यांची भागीदारी आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 62 धावा. 62 लॉस ऑफ 4 विकेट बाय बीवा चॅम्पियन. विनीत आतापर्यंत 3 चेंडूने सामना केलाय आणि 9 धावांवर तो खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला ओमकार चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. त्याने 12 चेंडूचा सामना केलाय आणि तो 30 धावांवर आतापर्यंत खेळतोय. 6व्या षटकासाठी आमंत्रण दिलं जातंय गोलंदाज निखिल पाटील याला. निखिल मात्र दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय. वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 6वं षटक घेऊन येतोय. ती शॉर्ट मिड विकेटला आपण हिमालय पाटीलला बघू शकताय. त्याच्यानंतर डीप लॉंग ऑनला मात्र तेजस पाटीलला बघू शकताय. त्याच्यानंतर सूरजला आपण कव्हरला बघू शकतोय. निशांत पाटीलला आपण पॉइंटला बघू शकतोय. सहाव्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय निखिल. प्रथम राऊंड विकेटने पहिला चेंडू. याला फुल टफ डिलिव्हरी होती. जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता. यष्टीरक्षक बीट होतोय आणि त्याच्यानंतर शॉट फाईन लेग क्षेत्रक्षक देखील बीट होतोय. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या जातात आणि पंचांचा लगेच आमच्यापर्यंत अधिकृत इशारा येतोय. 2+1 अशा 2-3 धावा या मिळाल्या जातात. थोडंफार पहिल्या चेंडूवर दिशा बरकटले गेले. थोडाफार एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाज निखिल मार्फत. 3 धाव मिळाल्या जातात. 3 धावसंख्या पुढे फरकते, ती म्हणजे 65 आकड्यावर. निखिल यावेळेस मात्र दिशा बदलून येतोय. यावेळेस मात्र जागा बदलून अगदी मागे येऊन चेंडूला फक्त दिशा खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपात निर्धाव आला चेंडू. या लाईन अँड लेंथने मात्र तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल निखिल याला. याला मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपात जातो चेंडू निर्धाव. एक अप्रतिम चेंडू हाताळलाय निखिल पाटील. अगदी एक वाईट हाताळला, त्यामध्ये स्वतःला त्याने सावरलंय आणि लागोपाठचे 2 चेंडू त्याने एक सुंदररित्या हाताळलेत. पुन्हा एकदा गोलंदाज गोंधळी मार्कवर राईट मोर्द विकेट. तिसरा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव हाताळलेत निखिल याने.
काय अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम 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 अशी गोलंदाजी केली जात आहे. जेवढं कौतुक केलं करावं तेवढं कमी आहे या निखिल पाटील याचं. कारण बघा फुटवर्कला त्याने ओळखलंय कशा प्रकारे तो खेळतोय विनीत, आणि त्याला मात्र अनुसरून मात्र गोलंदाजी आतापर्यंत त्याने हाताळलंय. पुन्हा चौथा चेंडूसाठी निखिल, निखिल तू विनीत. ओ याला मात्र अगदी पॉइंटच्या वरून चेंडूला केलं जात आहे. चेंडू मात्र दन 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 करत सीमा रेषा पार निघून जातोय चौकाराकरिता. नक्की ते फुटवर्क होत नव्हतं. दोन चेंडूमध्ये 10 धावांची गरज होती, आणि काय झालं होतं ते या चेंडू नंतर तुम्हाला लगेच सांगतोय मी. पुढे निखिल यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जलचेच्या स्वरूपात गडी बाजवतोय तो म्हणजे मिस्टर विनीत बुरकुंड. नक्कीच दोन चेंडूमध्ये नक्कीच 12 धावा कशा केल्या होत्या. जेव्हा आम्ही एका पहिला मॅच जी होती ती मात्र जिंकल्या, तर मात्र असंच बसलो होतं. तेव्हा विनीत बुरकुंड यांनी जेबीला असा प्रश्न विचारला होता की माझ्या बॅटमधून धावा काय येत नाही, तर तेव्हा जेबी असं म्हणाला होता की तुझं फुटवर्क होत नाहीये. आणि जेव्हा दोन चेंडूमध्ये 10 धावांची जेव्हा गरज होती तेव्हा मात्र त्याने त्या 2 षटकांची ती मॅच जिंकवली होती. असा मात्र किस्सा तो कोलांडचा मला लगेच आठवला गेलाय. थँक यू डीजे. नवीन फलंदाज दर्शन येतोय. दर्शन देखील एक हार्ड हिटर असा बॅटर आहे. तो देखील या असोसिएशन मध्ये चांगला खेळ त्याने दाखवलाय. BY चॅम्पियन साठी त्याने भरपूर धावा बनवल्यात. मात्र या 8-8 ओव्हरच्या मॅचेस मध्ये कसा परफॉर्मन्स असेल ते नक्कीच येणारी वेळ दर्शवेल. त्याच्या माहितीसाठी शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या ती म्हणजे 69 धावा. ओ यावेळेस किंग बोर्ड यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, यष्टी दाखवली आणि यष्टी वाकवली असं म्हणावं लागेल. निखिल एक जबरदस्त गोलंदाज, आक्रमकतेचं दुसरं रूप म्हणजेच निखिल पाटील. गॉन, विकेट डाऊन.
दीपेश केदारनाथ पाटील यांच्याकडनं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी उपलब्ध झालंय 2000 रुपये. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर 7वं षटक निशांत पाटील यांच्याकडे हातामध्ये सोपवलं गेलंय. तर स्ट्रायकरकडे ओमकार याला बघू शकताय आणि दुसऱ्या बाजूला आपण हर्ष याला बघू शकताय नॉन स्ट्रायक एन कडे. तर 2 षटकामध्ये काय घडामोडी घडल्या जातील, विभाग चॅम्पियन किती धावफलकावर लावली जाईल येत्या 2 षटकामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. याला पत्र अगदी अक्रॉस द लाईन चेंडूला खेळण्यासाठी गेले होते आणि व्यवस्थित बॅटच्या पटन येत नाहीये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 70 या आकड्यावर. निशांत पाटील एक जबरदस्त गोलंदाज ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र या संघाचा आपल्याला बघायला मिळतोय. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि चांगली भूमिका तो आपल्या संघासाठी बजावत असतो. निशांत दुसरा चेंडू घेऊन जाईल. याला जोरकस मारण्याचा प्रयत्न, व्ही मध्ये चेंडूला मात्र भिरकावलाय. डीप लॉंग आपला सीमा रेषा पार येतोय. हर्ष याच्या बॅट मधनं षटकार. सहा धावांनी धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 76 या आकड्यावर. पुण्याचा फुल टॉप डिलिव्हरी, त्याला मात्र भिरकावलाय. वायडिश मिडानच्या वरून सीमा रेषा पार. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके हर्ष याच्या बॅट मधनं. तर धाव संख्या झाली ती म्हणजे 82. काय आक्रमकतेचं रूप धारण केले फलंदाज हर्ष याने. 2 चेंडू मध्ये 2 षटकार आल्या त्याच्या बॅट मधनं आलेत. निशांत थोडाफार नाराज असेल आपल्या गोलंदाजीवर. याले मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाज निशांतने. अगदी ब्लॉक हॉल मध्ये गुडलॅन स्पॉट वर चेंडू पाडलाय आणि चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात. अगदी अपील केली होती, अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. पंच ललित भोईर उर्फ बंड्याफरांनी लगेच नाही असं म्हटलंय. चेंडू गेला निर्धाच्या स्वरूपात. 4 चेंडू टाकून झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी मात्र क्लीन बोल्ड यासाठी नक्कीच स्लिप पॉइंट हिमालय पाटीलला ठेवलं होतं आणि त्याचा फायदा झालाय. थोडाफार प्रेशर मध्ये कदाचित आला असावा फलंदाज हर्ष आणि त्यामुळे लगेचच तो मात्र क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त होता त्याच्या आणि तो मात्र तंबूच्या आफरायला बातोय. गॉन. एक धाव ऍड केली जाईल. कदाचित हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर कदाचित असायला हवा, म्हणूनच पंचांनी मात्र नकार दिला या अपीलला. चेंडू मात्र संपलेत. 6 चेंडूचा समाप्ती झालाय.
7 षटक संपलेले आहेत. धावसंख्या म्हणजे 83 धावा, 83, लॉस ऑफ 7 विकेट. शेवटचं षटक कोण घेऊन येईल, स्लॅगवरचं षटक याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेत. मात्र आम्ही छोटासा ब्रेक घेतोय आणि लगेच येतोय मैदानाच्या. कमॉन डीसी. सात षटक संपले आहेत. धावसंख्या ती म्हणजे 83 धावा, गडी बाद झाल्यात 7. शेवटचं षटक घेऊन येतोय मिस्टर हिमालय रुद्रनाथ पाटील. एक जबरदस्त खेळाडू आहे, एक हाय ऍक्शन आहे. डावखुऱ्यात तो गोलंदाजी करतोय, मात्र तो सिद्ध करावा लागेल या मॅच मध्ये, कारण 8 ओव्हरच्या सामन्यामध्ये नक्की तुम्हाला एक चांगलं क्रिकेट सेन्सिबल, त्याच्यानंतर मोठे फटके यासाठी तुम्हाला खेळावं लागतं. त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना तुम्ही अगदी मनसोक्त गोलंदाजी करायला पाहिजे, अगदी विचार करून गोलंदाजी करायला पाहिजे. यासाठी मात्र 8 ओव्हर आम्ही कशाला दिलेत, तर नक्कीच चांगला खेळ व्हावा यासाठी मात्र प्रत्येक संघाला आम्ही 8 षटक दिलेत. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवले जातात बिग चॅम्पियन संघामार्फत. अगदी हवा जी आहे ती मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र उपयुक्त आहे. आता मात्र लेफ्टीसाठी मात्र उपयुक्त असेल. थोडीशी हवा दोन्ही एंड मात्र खेळण्याची संधी आहे. यावेळेस माझा जोरकस मात्र प्रयत्न, चेंडू उंच गेलाय, शतक करतोय डीप मिड विकेट वरून. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केला जातात. तिसरा प्रयत्न होईल का, तर नक्कीच तिसरी धाव देखील आरामात पळून पूर्ण केली जाते. तर या 3 धावांची धावसंख्या पुढे सरकली जाते, जाऊन पडते ती म्हणजे 86 या आकड्यावर. 86 पहिल्या चेंडूवर 3 धावा प्राप्त केल्यात हिमालयाच्या. डावखुऱ्या त्याने गोलंदाजी करतोय. डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजीसाठी नक्कीच एक वेगळीच अँगल बलून चेंडू मात्र हाताळण्याची क्षमता आहे मात्र हिमालय पाटील याच्याकडे. मात्र ते हिमालय याला मात्र चेंडू चेंज पेस करावे लागतील, अगदी कुठल्या स्पॉटवर किंवा चेंडू अचूक टप्प्यावर चेंडू हाताळावे लागतील जास्तीत जास्त. लेफ्ट राऊंड विकेटने यावेळी पद्धत जोरकर माझा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय, शतक येत आहेत, 2-3 शतक आल्यात. तेजस पाटील चेंडू पर्यंत गेले होते, मात्र चेंडू त्यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू मात्र धरणी मातेला दान केला जातोय. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकली जाते ती म्हणजे 88 आकड्यावर. 88 अशी धावसंख्या बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर काय घडलं, तर पहिल्या चेंडूवर 2-3 धावा आल्यात, तर दुसऱ्या चेंडूवर मात्र 2 धावा आल्यात. ओमकार पोचतोय 32 आकड्यावर, जयेश पोचतोय तो म्हणजे 3 आकड्यावर आतापर्यंत. आता मात्र निर्णायक 4 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील हिमालय पाटील मार्फत, कारण हवा जी आहे ती मात्र डावखुऱ्या फलंदाजासाठी मात्र उपयुक्त आहे. मात्र कदाचित दोन्ही एंड असल्या कारण मात्र तुम्ही स्विचिट खेळले तर नक्कीच या पिचचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घेऊ शकताय. येणारे 4 चेंडू बाकी आहेत या स्लॅगवरच्या षटकामधील. डावखुऱ्याने हिमालय ओमकार फाटी तिसरा चेंडू घेऊन जाईल. यावेळी मात्र सफल झाले. चेंडूला मात्र डी फाईन लेग पट्ट्या बाहेर फेकलंय, सीमा रेषा पार. अगदी ओमकाराने मात्र फायदा घेतलाय हिमालय पाटील याचा. धावसंख्या 94 या आकड्यावर पोहोचली जाते. हिमालय चौथा चेंडू ओमकार फाटी. यावेळी मात्र अगदी चेंडूला मात्र खेळायचं होतं, मात्र चेंडू बघा इथे मात्र होईना करता मात्र गडी बाद करण्याचा प्रयत्न देखील होत नाही या निखिल मार्फत. चेंडू मात्र पंचांचा लगेच इशारा येतोय की हा वाईट चेंडू स्वेर चेंडू हाताळला जातोय गोलंदाज हिमालय पाटील मार्फत. या 1 धावची धावसंख्या पुढे सरकली पाहिजे ती म्हणजे 95 आकड्यावर. 95 95 धावा झालेत. थोडासा भरकटला गेलाय कारण एक षटका त्याला ठोकलाय, मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडलाय गोलंदाज हिमालय पाटील. यावेळी मात्र अगदी जागा बनून चेंडूला खेळल्या जात आहे.
चेंडू मात्र निघून जातोय फाईन लेग पट्ट्या बाहेर सीमा रेषा पार येतोय ओमकारच्या बॅट मधनं चौकार. मात्र धावसंख्या पुढे सरकली जाते ती म्हणजे 99 या आकड्यावर आणि ओमकार पोहोचतोय तो म्हणजे 42 या आकड्यावर. अजूनही 8 धावांची गरज असेल हाफ सेंचुरी साठी या खेळाडूला. मात्र त्याच्यासाठी त्यांच्या माहितीसाठी चेंडू फक्त आणि फक्त 2 बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये तुम्हाला 8 धावा जर झाल्या तर नक्की तुमची हाफ सेंचुरी होऊ शकते. 42 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. 16 चेंडूचा त्याने सामना केलाय. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा जागा पडून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्रॉपर कनेक्शन होत नाही चेंडू आणि बॅटचं आणि त्यामुळे चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपात अगदी पुन्हा एकदा त्याच दिशेने फाईन लेग पट्ट्या बाहेर त्याला या चेंडूला उडवायचं होतं. मात्र चेंडू मात्र वळण घेतोय आणि यष्टीरक्षक निखिल पाटील याच्या हातामध्ये विसावला गेलाय. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधला. ओ यावेळी मात्र कव्हर्सला गेल्याचा प्रयत्न होतोय. मात्र चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपात यावेळेस आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 99 धावा आणि जिंकण्यासाठी 100 धावांचं टार्गेट असेल. काय होईल काय घडलं जाईल मात्र आम्ही छोटासा ब्रेक घेतोय आणि 10-15 मिनिटं चालू का 10 मिनिटं चालू तर थोडासा आपण ब्रेक घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटं ब्रेक घेणार आहोत. 10 मिनिटं त्याच्यानंतर मॅच सुरू होईल. डीजेला फंद देऊया.
सलामीची जोडी स्ट्रायकरसाठी आहे निलेश आणि नॉन स्ट्रायकरसाठी आहे निशांत आणि सलामीचं षटक घेऊन येत आहे जयेश भुरकुंड जे बी पॅव्हेलिंग एन करून गोलंदाजी करताना जयेश टू निलेश पहिला चेंडू समोरच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे आणि 2 धावा पडून काढण्यात आलेले आहेत. दुसरा चेंडू घेऊन जयेश भुरकुंड निलेशसाठी आणि पहिला गडी बाद होतोय ॲक्शन स्पोर्ट्स संघाचा निलेश यांच्या रूपाने जेबी यांना पहिली सफलता प्राप्त होते. वन डाऊनच्या रूपाने आता मैदानामध्ये येतोय पिंट्या. दोन चेंडू 2 धावा 1 गडी बाद झालेला आहे. पिंट्या जयेश टू पिंटू खेळण्यासाठी सज्ज आणि चेंडू निर्धाव जातोय. असा चांगली अशी स्लोअर अँड डिलिव्हरी टाकली होती जयेश भुरकुंड यांनी आणि पिंटू हे बीट होतात. असा निर्धाव चेंडू वाईटची इशारा स्क्वेअर लेग पंच जितेश पाटील यांच्याकडून आणि एक वॉर्निंग दिलेली आहे जयेश यांना 1 बाउन्स. आणि चौथा चेंडू निर्धाव जातोय 4 चेंडू 3 धावा. पाचवा चेंडूसाठी तेजस सज्ज आणि 1 धाव पडून धावसंख्या वाढून होते ती 4 धावसंख्या झालेली आहे. 5 चेंडू 4 धावा 1 गडी बाद झालेला आहे ॲक्शन स्पोर्ट्स संघाचा. यासाठी अर्काचा शेवटचा चेंडू आणि स्टेट खेळलेला आहे आणि 4 धावांसाठी चेंडू जातोय धनधन करत चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढून होते 8 धावसंख्या झालेली आहे. 1 ओव्हर 8 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आहे ॲक्शन स्पोर्ट्स संघाची.
आणि दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत ओमकार. पॉवर प्ले 2 मध्ये ओमकार भाऊ गोलंदाजीसाठी येत आहेत. बघूया आता फलंदाजीमध्ये त्यांनी कारनामा दाखवला. आता गोलंदाजीमध्ये बघूया काही कारनामा दाखवतात ओमकार पाटील. पहिला चेंडू घेऊन येतो ओमकार. त्याचा सामना करेल पिंटू. बघूया या षटकाचा पहिला बॉल आणि चेंडू जातोय निर्धाव. हॅलो. निर्धाव चेंडू जातोय. बघूया तिसरा चेंडू आणि लेग पिंजाच्या दंदन करत जातोय. 4 धावांसाठी चेंडू असा बाउंड्रीच्या दिशेने चेंडू अडवलेला आहे आणि अशा 3 धावा पळून काढण्यात आलेल्या आहेत. आणि या 3 धावाने धावसंख्या वाढून होते 11 धावसंख्या झालेली आहे. 2 चेंडू टाकून झाले आहेत आणि 11 धावसंख्या झालेली आहे ॲक्शन स्पोर्ट्स संघाच्या. तिसरा चेंडू घेऊन येतो ओमकार निशांतसाठी. चांगली अशी फिल्डिंग केलेली आहे अद्दयांनी आणि 2 धावा पळून काढलेल्या आहेत. 2 धावाने धावसंख्या वाढून होते 13. 3 चेंडू 13 धावसंख्या झालेली आहेत आणि 1 गडी बाद झालेला आहे ॲक्शन स्पोर्ट्स संघाचा. चौथा चेंडू घेऊन येत आहे ओमकार निशांतसाठी. दुसऱ्या चेंडूचा चौथा चेंडू हॅलो आणि निर्धाव चेंडू पडतोय. खराब चेंडू. वाईट इशारा येतोय पंचांचा आणि या वाईटने धावसंख्या वाढून होते 14 धावसंख्या झालेली आहे. 3 चेंडू 14 धावा आणि दुसरा खराब चेंडू आणि या धावसंख्या वाढून येते 15. हॅलो. बघूया आता चौथा चेंडू घेऊन येतो ओमकार आणि वाईटची हॅट्रिक साध्य करतोय ओमकार. लाईन त्यान लेन भरकटला गेलाय ओमकार. सध्या विसरलाय की टप्पा कुठे टाकायचा आहे तो. तीन चेंडू 16 रन झालेले आहेत ॲक्शन स्पोर्ट्स संघाच्या आणि 1 गडी बाद झालेला आहे. बघूया ओमकार पाटील यांना सूर गवसतोय का पुन्हा एकदा. आणि चांगला असा चेंडू
बॅटची कडा घेऊन जातो यष्टीरक्षकाकडे आणि मिस स्पीड होऊन 1 धावा काढलेल्या आहेत आणि 4 चेंडू 17 धावसंख्या झालेली आहे. पाच चेंडू 18 धावसंख्या झालेली आहेत ऍक्शन स्पोर्ट्स संघाची आणि 1 गडी बाद झालेला आहे. चांगली अशी फिल्डिंग आणि थ्रो असा काही असा खराब आणि त्याचं उत्तर 2 धावामध्ये होतोय. 2 धावाने धावसंख्या वाढून होते. 19 धावसंख्या झालेली आहे. 20 धावसंख्या झालेली आहे. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. या दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या वाढून होते ती 20 धावसंख्या आणि 1 गडी बाद झालेला आहे. खेळाडूंचं मनपूर्वक असं स्वागत. तुम्ही बघता मित्रांनो हॉपीज बॉय चषक 2025 हे शानदार आयोजन आपल्याला बघायला मिळतं. याच्या चषकाला मात्र नामकरण दिले ते म्हणजे जुचंद्र चषक असं मात्र नामकरण दिले. बघा व्हॉलेंटियर्स देखील मात्र सज्ज आहेत सीमारेषेच्या बाहेर. मात्र पाणी देण्यासाठी स्वतः कोण गेलेत बघा. स्वतः आयोजक पुष्पराज भोईर स्वतः गेलेत. बघा ही तर खासियत आहे हॉपीज बॉयज संघाची. स्वतः पुष्पराज भोईर पाणी देण्यासाठी गेलेत. आम्ही त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. नक्कीच जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र सामना चालू आहे बिवा चॅम्पियन आणि दुसऱ्या बाजूला ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र या दरम्यान सामना चालू आहे. जिंकण्यासाठी 100 धावांचं टार्गेट ठेवले ते म्हणजे बिवा चॅम्पियन संघाने. धावसंख्या ती म्हणजे 20 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. तिसऱ्या षटकासाठी मात्र 5 रन दिले गोलंदाज यशला. यश कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते आतापर्यंत 10च्या सरासरीने चालतोय तर म्हणजे ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघ थोडासा पिछाडीवर आहे. रिक्वायरमेंट थोडासा वाढला गेलाय. त्या 13च्या सरासरीने आता मध्ये रिक्वायरमेंट थोडासा वाढला गेलाय. मात्र कशा प्रकारे याला मेंटेन केलं पाहिजे याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. यश येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू घेऊन जाईल तेजस उर्फ पिंटू याच्यासाठी मात्र पहिला चेंडू घेऊन जातोय. ओ यावेळी मात्र ब्लॉक कॉल मध्ये पण चेंडू हाताळलाय. अगदी ब्रह्माचा वापर केलाय क्रिकेट मधील आणि तो मात्र चेंडू खेळत असताना मात्र कुठे ना कुठे मात्र चाचपडलाय फलंदाज तेजस पाटील. तेजस पिंटू या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू मात्र अनेक मैदानी त्याने गाजवले. तोच खेळाडू बघायला मिळतोय.
ओ यावेळी स्वतःच्या फॉलोत्रमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र झेल सुटलाय. मात्र धावचीच्या स्वरूपात गडी बाद केलाय ते म्हणजे पिंटू याला. गडी बाद झालाय, लागलाय दुसरा धक्का तो म्हणजे ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र या संघाला. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. आकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. आकाश आणि निशाण्याला मात्र चांगली पार्टनरशिप करावी लागेल जर ही मॅच जिंकायची असेल. बीवाय चॅम्पियन विषयी म्हणायचं झालं तर नायगाव क्रिकेट असोसिएशन मध्ये सध्याच्या घडीला हा टॉपचा संघ बघायला मिळतोय. त्यांनी आतापर्यंत 2 ते 3 ट्रॉफीज वर आपलं नाव कोरलेलं आहे. तो मात्र संघ बघायला मिळतोय. राईट आर्म ऑफ द विकेटने निशांत फाटी. ओ यावेळी मला जोरकस मारण्याचा प्रयत्न विनीत बुरकुंड आहे की काय असं मला दृश्य बघायला मिळतं, तर नाही. तिकडे होता हर्ष आणि हर्ष याने पकडलाय जेल आणि निशांत पाटील याचा संपलाय खेळ. गॉन. आणि चांगलं काम सध्याच्या घडीला ते पार करत असताना आपण बघू शकतोय. यावेळी मात्र अगदी जागा बनवून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातो चेंडू डॉटच्या स्वरूपात यशचा चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकातील काय अप्रतिम गोलंदाजी, इम्प्रोवाइज गोलंदाजी केली होती यश मार्फत. अजूनपर्यंत त्याने एकही धाव खर्च केली नाहीये 4 चेंडू मध्ये. यावेळी मात्र अगदी कानाला स्विंग करून मात्र चेंडू अगदी यष्टीरक्षक निशांत माते याच्या हातामध्ये विसावला बघतोय. अजून येतोय डॉट चेंडू. अगदी गुडल्या स्पॉटवर चेंडू पडला आणि थोडासा उचली घेतोय हा चेंडू. अप्रतिम अप्रतिम चांगला चेंडू बघायला मिळतोय गोलंदाज यश याचा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ओ यावेळी मात्र हलक्या स्लाइस केलाय चेंडू, मात्र गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव पळून पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर अगदी या छपलाईने मात्र दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली आहे. आकाश आणि सूरज मार्फत 2 धावाची धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 22 या आकड्यावर. 3 षटक समाप्ती झाल्यात. अजूनही येणाऱ्या षटकामध्ये किती धावा पाहिजेत आणि काय घडेल, काय घडामोडी घडल्या जातील. छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच या मैदानाच्या कमॉन डीजे. बघा जेबीने हाताळलं होतं, त्यामध्ये धावा खर्च केल्या होत्या त्यांनी, ते म्हणजे 8 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी त्याने बाद केला होता. त्याच्यानंतर ओमकाराला त्याने दुसरे षटक हाताळलं, तो थोडासा मागणं ठरला गेलाय. त्याच्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आणि 1 विकेट त्याला मिळाली नाहीये. तिसरं षटक अप्रतिम, अगदी बीवाय चॅम्पियन साठी मात्र जे षटक हवं होतं ना ते मात्र षटक पडलं गेलंय, ते म्हणजे यश मार्फत. अवघ्या 2 चेंडू अप्रतिम हाताळले होते, 2 गडी त्याने बाद केले होते आणि 2 धावा फक्त खर्च केल्या होत्या त्या षटकामध्ये. तर चौथ्या षटकासाठी आमंत्रण दिलं होतं गोलंदाज दर्शन याला.
दर्शन येतो गोलंदाजी मार्कवर. कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे अगदी 30 फरकांमध्ये क्षेत्ररक्षक बघायचं झालं तर मात्र समीक्ष आपल्याला बघायला मिळतोय शॉर्ट थर्डमॅनला. त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला जेबीला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जेबीला आपण बघू शकतो. त्याच्यानंतर डीप लॉंग आपला वैभव तुंबड्याला बघू शकतोय. यावेळी माझा हलक्या रीतीने चेंडूला ढकललाय, फक्त ढकललाय आणि एक धाव पूर्ण केली आणि त्याचं रूपांतर दुसऱ्यामध्ये देखील केले आहे. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकले जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 या आकड्यावर. बघा विकेट जात आहेत आणि त्यामुळे आकाशाने काय केलं अगदी सॉफ्ट हँडने चेंडूला मात्र ढकललं कव्हर क्षेत्रामध्ये आणि 2 धावा प्राप्त केल्यात. ही खासियत आहे आकाशची. येणाऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारे खेळलं जाईल बघा. लगेचच शॉट स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये घेतला गेलाय. यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. क्लीन बोर्ड अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केलाय क्रिकेट मधला आणि परतावं लागेल फलंदाज आकाशाला. तर फलंदाजीसाठी आमंत्रण दिले जाते. फलंदाज हिमालय पाटील याला मात्र पुढे आणलं जात आहे. हिमालय पाटील एक डावकराचा फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधला नक्कीच मोठ्या फटक्यात याच ग्राउंडवर त्याची मला पारी लगेच आठवते. 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्याने ठोकले होते आणि एक सन्मानजनक स्थितीमध्ये ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र या संघाला त्याने पोहोचवलं होतं. मात्र ती पारी आज आठवून खेळावी लागेल हिमालय पाटील याला. हिमालय पाटील विषयी म्हणायचं झालं तर नक्कीच नरेश पापी यांची लगेच आम्हाला आठवण होते. त्या प्रकारेच ते बॅट फिरवत असतात. बघूया कशा प्रकारे खेळी करेल आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर तर यश मिळालंय, दुसऱ्या चेंडूवर तर यश मिळालंय गोलंदाज दर्शन याला. तर तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज होतोय हिमालय पाटील स्ट्राईक एंडकडे राईट आर्म राहून दे विकेटने. या चेंडूला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहेत 1 बॉलने चेंडूला कलेक्ट केला जातोय तोपर्यंत एकच धाव. बघा हिमालय लगेच आला आणि मात्र स्ट्राईक बटन रोटेट केले समोरच्या खेळाडूला. कारण सूरज आतापर्यंत तो 3 चेंडूंनी सामना केलाय आणि 2 या धावसंख्येवर तो आतापर्यंत खेळतोय. म्हणजेच की काय आता मात्र भागीदारीची गरज असेल ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघाला. भागीदारी झाली तर नक्कीच चांगल्या धावसंख्या उभारू शकतोय. BWI चॅम्पियन विषयी झालं म्हणायचं झालं तर मात्र ओमकार याने एक चांगली फलंदाजी केली होती. त्याने 18 चेंडूचा सामना केला होता आणि 42 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. तशीच ऍक्शन स्पोर्ट संघाला गरज आहे. मात्र गरजेला मात्र उपस्थित राहावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल. दर्शन राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तर स्ट्राईककडे फलंदाज सूरज याला बघू शकताय. यावेळी मात्र अगदी जागा बनवून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र चेंडू बघा हलकासा बाहेर निघतोय आणि लेग स्टिकच सोडून जातोय. पंच लगेच आमच्यापर्यंत वळतात की अवंतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकली गेली 26 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 100 धावांचं टार्गेट आहे आणि मात्र त्याचा पाठला केला जातोय ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघामार्फत. याला मात्र हलक्याने टॅप केले जातंय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक हर्ष चेंडूला उचलतोय तोपर्यंत एक धाव आपण पूर्ण केले जातं. ओरतोच्या स्वरूपात धाव येतील का तर नाही. बॅकअप साठी ओमकार स्वतः येतोय आणि चेंडूला मात्र कलेक्ट करतोय आणि यष्टीरक्षक याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. चेंडू एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते म्हणजे 27 या आकड्यावर. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघ बघायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला BWI चॅम्पियन असा संघ बघायला मिळतोय. यावेळेस मात्र लेग स्टिक सोडून जातोय. पंचांनी लगेच ओळखलंय आणि आमच्यापर्यंत डिसिजन दिले की हा अवंतर चेंडू स्क्वेअर चेंडू दर्शन याचा बघायला मिळतोय. अवंतरची धावसंख्या पुढे सरकली जाते ती म्हणजे 28 धावा. आतापर्यंत दर्शनाने 2 चेंडू अवंतच्या स्वरूपात हाताळलेत.
यावेळेस मात्र बघा निरीक्षण केलं, मात्र चेंडूला मात्र सोडून दिलं होतं. कदाचित हिमालयाला वाटलं असेल की हा चेंडू वाईड जाईल, मात्र हा चेंडू वाईड नव्हता, तर वाईड यॉर्कर हा चेंडू बघायला मिळाला आणि चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपात. निर्धाव चेंडू गेलाय. चेतन पाटील यांचा देखील आगमन झालंय. आपण त्यांचं देखील करूया सरचे असे सरचे स्वागत या जुचंद्र चषकामध्ये. याले मात्र अगदी या पायला चेंडू ब्रश होतोय. अपील केली होती यष्टीरक्षकाने आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव अंकित केली आहे. एक या धावने धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 29 या आकड्यावर. 4 षटके संपलेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 29 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 4. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये कमॉन डीजे. सलामीसाठी निशांत आला होता. त्याच्यानंतर निशांत आणि निलेश अशी सलामीची जोडी बघायला मिळाली होती. निलेश मात्र 2 धावण्याची बाद झाला, निशांत देखील 2 धावण्याची बाद झाला. त्याच्यानंतर तेजस आला, त्याने मात्र धावसंख्येला थोडासा आकार देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मात्र देखील 8 या धावसंख्येवर बाद झाला. त्याच्यानंतर आकाश आला, तो देखील 2 या धावसंख्येवर बाद झाला. त्याच्यानंतर सूरज आणि हिमालय आतापर्यंत मैदानाच्या आत उभे आहेत. कशा प्रकारे खेळी करतील, येणाऱ्या चेंडूमध्ये किती धावा पाहिजेत, काय घडेल, नक्कीच GTFच्या माध्यमातून आपल्याला लगेच कळेल. 24 चेंडू आणि 71 धावांची गरज असेल. 24 चेंडू 71 धावांची गरज जिंकण्यासाठी. 100 धावांचं भलं मोठं टार्गेट ठेवले, मात्र कुठे ना कुठे पहिले जे विकेट गेले त्याला मात्र थोडासा अंकुश लावलाय, तो म्हणजे बिवा चॅम्पियन या संघाने. बिवा चॅम्पियन आणि पत्तू पॅकर्स असे 2 संघ या नायगाव क्रिकेट असोसिएशन मध्ये सध्याच्या घडीला टॉपचे संघ मानले जात आहेत. आणि आपण या जुचंद्र चषकामध्ये बघायचं झालं तर मात्र प्रत्येक संघाला मात्र नक्कीच 8-8 षटकं कशी मिळतील आणि त्यांचा कसा खेळ होईल, नक्कीच आपण बघतोय 2 ते 3 षटकामध्ये काय परफॉर्मन्स जो असतो तो मात्र आपल्याला बघायला मिळत नाही. शेवटचे जे खेळाडू असतात त्यांना मात्र कधी कधी बॅटिंग मिळते, कधी नाही मिळत आणि त्याचं मात्र आढावा घेत बंधू पाटील आणि मी म्हणेन मिथुन पाटील यांनी मात्र एक जबाबदारी स्वीकारली आणि प्रत्येक संघाला 8-8 षटकांचे सामने कसे खेळायला मिळतील याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं आणि ती स्पर्धा नक्कीच ही पार पडताना बघतोय. आणि कालचा दिवस काय अप्रतिम राहिलाय तो म्हणजे पत्तू पॅकर्स अंकुशमती दत्ताळेच्या नावावर त्यांचा देखील चांगला परफॉर्मन्स राहिलाय कालच्या दिवशी, मात्र तो संघ फायनल मध्ये पोहोचलाय. यश येतोय दुसरा स्पेल घेऊन, वैयक्तिक दुसरं षटक तर संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय. हिमालयाच्या बॅट मधला अगदी संकट असा आवाज आला होता, चेंडू मात्र फेकून दिलाय सीमा रेषा पार, षटकारासाठी भिरकावला यश आला. एक्सलेटर पाय द्यायला सुरुवात केलेली आहे. फलंदाज हिमालय पाटील याने हिमालय पाटीलच्या बॅट मधून आलाय षटकार. 23 चेंडू आणि 65 धावांची गरज असेल. धावसंख्या आहे ती म्हणजे 35 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 4 गडी बाद झालेत. पहिल्या चेंडूवर भिरकावलाय यश या गोलंदाजाला षटकारासाठी. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. दुसरा चेंडू यावेळेस थोडाफार रंगवेमध्ये चुकला जातोय गोलंदाज. 2 पंच आपण बघू शकतो, हितेश भोईर आणि दुसऱ्या बाजूला स्केअर लेग पंचच्या भूमिकेमध्ये आपण जितेश पाटील उर्फ बंधू यांना बघू शकतोय.
ओ यावेळी मात्र बघितलं चेंडूला मात्र सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी मात्र बजावलं गेलं. अवंतच्या स्वरूपात एक धाव ऍड केली पाहिजे. एक या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 36च्या आकड्यावर. तर धावसंख्या झाली ती म्हणजे 36 धावा. चेंडू टाकून झाला तो म्हणजे एक चेंडू टाकून झालाय. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बघा जवळ राहिला होता आणि विकेट घेण्याचा प्रयत्न होईल का तर नाही. जेबीने मात्र सोडून दिले. अगदी चेंडू मात्र सिलिमिडॉप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूला मात्र फेकण्याचा प्रयत्न देखील झाला होता. मात्र धावचीची संधी आली होती. मात्र धावचीची संधी जी मात्र होती ती मात्र जेबीने मात्र सोडली आहे. कदाचित मुद्दामून विकेट घेतली नसावी असं म्हणावं लागेल. तर एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 37 आकड्यावर. 22 चेंडू आणि 63 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 22 चेंडू 63 धावा. यश पुन्हा एकदा आपल्या पोट्यातील तिसरा चेंडू घेऊन जातील. फलंदाज सूरज याच्यासाठी. सूरज आतापर्यंत तो खेळतोय तो म्हणजे 4 चेंडूने सामना केला आणि 3 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केलाय. अगदी दूरवर चेंडूला केल्याबद्दल चेंडू मात्र डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना गडी बाद होईल का तर यश मात्र चेंडू मात्र हातात घेऊन फक्त उभा राहिलाय. विकेट घेण्याचा कुठचाही त्यांचा मनसुबा नाहीये. तर विकेट घेण्याचा कुठलाही मनसुबा नाही आहे. गोलंदाज यश याचा मुद्दामून विकेट देखील टाकण्याचा प्रयत्न होतोय सूरज याचा, मात्र असफल ठरलाय. यशने मात्र चेंडू अगदी स्टंपला देखील लावला नाहीये, फक्त तो चेंडू सोडून दिलाय. ओ यावेळी मात्र दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फलंदाज हिमालय पाटील याचा चेंडू पाहतोय डॉटच्या स्वरूपात. अगदी गुडला स्पॉटवर चेंडू पडला होता. अगदी मिडल ॲट द बॅटने चेंडूला जर खेळलं असतं हिमालय पाटील याने तर नक्कीच चौकार षटकार मिळाला असता, मात्र तसं काय झालं नाही. या चेंडू पाहतोय डॉटच्या स्वरूपात. ओ यावेळी मात्र रंगभूमीमध्ये चुकला पाहतोय गोलंदाज यश. थोडंफार थकान होत असेल या गोलंदाजाला, कारण रखरखत ऊन बघायला मिळतं. अगदी रखरखत्या उन्हामध्ये ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. यावेळी मात्र दूरवर चेंडूला खेळलाय बघताय, चेंडू उंच गेलाय. विनीत बुरकुड येतोय, चुकी मात्र झाली आहे त्यांच्याकडनं, सुटली आहे जेल. 2 धावा इथे पडून पूर्ण केले पाहिजे. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय, मात्र तिसरी धाव पूर्ण होणार नाहीये. तर या 2 धावा घेतल्या जातील. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 38 आकड्यावर. 40 आकड्यावर माफ करायचं आहे. धावसंख्या 40 झाली आहे. शेवटचा चेंडू असेल या 5व्या षटकातील. 19 चेंडू आणि 60 धावांची गरज. केवळ मात्र थोडंफार नाराज केलंय आजच्या दिवशी, मात्र चांगला परफॉर्मन्स त्याने दाखवलाय स्थानिक गुरुजी स्पोर्टच्या माध्यमातून. 1 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत, ते देखील विसरून चालणार नाही आपल्याला. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यश याचा राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओ याबद्दल हलक्या रीतीने पुश करायचा होता आणि बॅटची एज घेऊन यष्टीरक्षक याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. गडी बाद झालाय तो म्हणजे हिमालय पाटील.
टँक डीजे 6व्या षटकासाठी कोणाला आमंत्रण दिलं जाईल, कारण 18 चेंडू आणि 60 धावांची गरज असेल. प्रति षटकामध्ये 20च्या सराफाने चालवावं लागेल. ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र या संघाला ललित भोईर उर्फ बंड्या सर नक्कीच हितेश भोईर थोडंसं मात्र आपल्या अनुभवाची शिदोरी आहे आणि त्याचा अनुभव शेअर करत असताना हितेश भोईरला की चेंडू कशा प्रकारे मात्र जेल घेण्याचा प्रयत्न झाला होता, कशा प्रकारे मात्र चेंडू ट्रॅव्हल केला होता ते नक्कीच ललित भोईर उर्फ बंड्या सर यांनी त्यांना सांगितलंय. चेंडू आणि 60 धावांची गरज. प्रति षटकामध्ये 20च्या फरफरने चालावं लागेल ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघाला. म्हणजेच काय तर 3 मोठे पटका येणं फार गरजेचं असेल प्रति षटकामध्ये. दर्शन येतोय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 6वं षटक घेऊन येतोय. तर एका बाजूला सूरज आतापर्यंत तर रिटायर झालाय तो म्हणजे सूरज. आता मात्र निखिल आलाय फलंदाज आणि दुसरा कोण आहे त्याचं नाव आमच्यापर्यंत येईलच. तर रसिक आहे. रसिक आणि निखिल आपल्याला आता मात्र क्रीजवर बघायला मिळतात. त्यांच्या माहितीसाठी 18 चेंडू आहेत आणि 60 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर दर्शन येतोय ज्याने मागच्या पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च करत 1 विकेट त्याने घेतली होती. दर्शन येतोय गोलंदाजी मार्कवर कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल आपल्या संघासाठी. तर ते म्हणजे दर्शन मार्फत रसिक येतोय स्ट्रायकरकडे. रसिक एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ओळखला जातोय. त्याचप्रमाणे निखिल नॉन स्ट्राईक एंड कडे बघू शकतोय. त्याच्याकडे देखील मोठे पटके आहेत. तो थोडासा मात्र उशीर येतोय का त्याचं कारण म्हणजे 8 षटकाचे सामने असल्या कारणाने. याला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. अगदी चेंडूला मात्र जोरकस मारलाय. चेंडू मात्र जातोय डीप लॉंगर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 2 धावा या पळून पूर्ण केल्यात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 42च्या आकड्यावर. आता रिक्वायरमेंट थोडासा वाढला गेलाय. 20.87च्या फरफरने चालावं लागेल. यावेळी मात्र क्लीन बोल्ड होतोय. यष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने वाकवल्या असं मात्र दृश्य बघायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. गडी बाद रसिक विकेट डाऊन. तर नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखवतोय मिस्टर कुशान येतोय. 3 6 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. 3000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय ते म्हणजे कुशान फाटी. निशान मात्र याच्याकडनं अगदी चेंडूला मात्र सॉफ्ट हँडने केला होता. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंगनला क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 1 धाव. ही मोठी खेळाडूची खासियत आहे. कुशानने काय केलं आल्याला मात्र स्ट्राईक रोटेट केले आणि समोरच्या निखिल फलंदाजाला मात्र स्ट्राईकवर आणले. दर्शन याला मात्र हेलिकॉप्टर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत वैभव तुंबडा मात्र त्याला हाय हॅलो करत चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार येतोय षटकार.
क्लास फटका बघायला मिळाला होता. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय तर निखिल पाटील याला मात्र परतावं लागेल असं मला दृश्य बघायला मिळतं. निखिल पाटील बघा त्या पाटील तर मात्र शॉट मिडविकेट क्षेत्रामध्ये विनीत बुरकुड याला का ठेवलं होतं मात्र यासाठी ठेवलं होतं. चेंडू टाकून झालाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील दर्शनाचा. या मात्र स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये जेल घेण्याचा प्रयत्न झाला होता गोलंदाज दर्शन मार्फत. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे आकाश येतोय नवीन बॅटर. विकेट गेलेत आतापर्यंत 7 विकेट गेलेत ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघाच्या. 8व्या क्रमांकावर मात्र धाडले फलंदाज आकाश याला. 6 षटक संपलेत. 7व्या षटकासाठी कोणाला आमंत्रण दिलं जाईल तर तो पण एक सुमधुर संगीत ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या. कमॉन. प्रतिषटकामध्ये 50ची 25ची गरज असेल त्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कावर थोडासा बजर केला जातोय. जयेश निशिकांत बुरकुड याला मात्र गोलंदाजी मार्कावर मात्र आणलं गेलंय. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जाईल निशा कुशाल याच्यासाठी. याला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न विनीत बुरकुड यांच्याकडनं सुटतोय जेल आणि जीवनदार मिळायला जातोय फलंदाज कुशल याला. अशा कधी चुका होत नाहीत विनीतकडनं मात्र आज 2 त्याने जेल सोडलेत. थोडंफार नाराज केले जेबीला या परफॉर्मन्सने. पुणे द राईट मोर द विकेटने खेळण्यासाठी फज्ज होते फलंदाज तो म्हणजे आकाश. यावेळेला बघा अप्रतिम चेंडू कुठल्या स्पॉटवर पडतोय आणि बॅटची एज घेऊन यष्टीरक्षक निशान मात्रे याच्या हातामध्ये विचवला होतोय आणि गडी बाद होतोय फलंदाज. जयेश पाटील सोलापूरचा बिंदड चिकडेवाला. थँक यू डीजे. तर 9व्या क्रमांकावर येतोय फलंदाज संतोष येतोय 9व्या क्रमांकावर. आता मात्र शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. त्याच्यानंतर एक पॉइंटला क्षेत्ररक्षक बघायला मिळतो आणि एक कव्हरला क्षेत्ररक्षक बघायला मिळतो. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं जयेश याने. चेंडू मात्र निर्धार स्वरूपात. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिले की काय ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघासाठी. मात्र जे धावेचे जे अंतर आहे ते मात्र कमी करण्याचा प्रयत्न असेल. नऊ चेंडू बाकी आहेत आणि 49 धावांची गरज असेल. याला मात्र कार्पेटच्या साईने चेंडूला केले जातंय. चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजनला. क्षेत्ररक्षक मात्र नाही थांबवणार चेंडूला. निघून जाईल सीमा रेषा पार. भरपूर उशिरानंतर येतोय हा चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली गेली आहे. धावसंख्या 55 या आकड्यावर पोहोचली आहे. 5वा चेंडू आकाशसाठी. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थोडासा खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी जेबीची बघायला मिळते.
तर शेवटचा चेंडू असेल. काफी बढ़िया गेंदबाजी होती हुई जेबी की. ये आखिरी गेंद आकाश के लिए है और इस ये गेंद लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद गेंद जा रही है वाइड के रूप में. काफी नाखुश रहेंगे इस डिलीवरी के बाद, क्योंकि ये गेंद बहुत ही खूबसूरत के हाथ डालना चाह रहे थे, लेकिन गेंद यहाँ पे बहुत ही लेग स्टंप छोड़ती हुई जा रही है. गेंद के साथ स्कोर में बढ़ती रहती हुई स्कोर जाके पहुंचा है 56 रनों के ऊपर. और इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, लेकिन गेंद बहुत ही ऊपर गई है. ओमकार गेंद को फेल करते तब तक एक रन चुरा लिया दोनों ही बल्लेबाजों ने. एक भी रन नहीं लिया. इस बार ओवर की समाप्ति होती हुई 7 ओवर के बाद स्कोर बोर्ड देखने जाएंगे तो 56 रनों के ऊपर 8 विकेट गंवा चुके हैं एक्शन स्पोर्ट जुचंद्र की टीम. काफी निराश किया है एक्शन स्पोर्ट जुचंद्र ने. अब काफी उम्मीद थी खास करके हिमालय पाटिल और निखिल पाटिल की ओर से, लेकिन उन्होंने आज काफी निराश किया है. काफी खराब क्रिकेट खेला है. अभी 6 गेंद और 44 रनों की जरूरत है जीतने के लिए. हो सकता है तभी हो पाएगा क्योंकि वाइड नो या आ सकते तो मानो ये स्कोर जो है एक्शन स्पोर्ट ये 44 रन पार कर सकते हैं, वरना नामुमकिन है. लास्ट ओवर ये निशान मात्र की ये पहली गेंद डालने के लिए तैयार होते हुए लेफ्ट आर्म राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए बैट्समैन है कृषान एक आक्रामक बल्लेबाज है और इस गेंद बहुत ही ब्लॉकल में गेंद डाली थी, लेकिन खूबसूरत के साथ गेंद को खेल दिया काऊ कॉर्नर में. एक रन पूरा किया और दूसरे की चाहत दोनों ही बल्लेबाजों ने जताई और 2 रन चुरा लिए दोनों ही बल्लेबाजों ने. 2 रन के साथ स्कोर में बढ़ते होते हुए स्कोर जाके पहुंचा है 58 रनों के ऊपर. 8 विकेट गंवा चुके हैं एक्शन स्पोर्ट जुचंद्र की टीम. काफी नाखुश होंगे अपने प्रदर्शन से. फिर से गेंदबाज दूसरी गेंद और इस बार पटकी हुई गेंद थी, लेकिन बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं होता हुआ. गेंद जा रही है डॉट के रूप में. और अब विवाह चैंपियन का क्या बढ़िया प्रदर्शन. प्रथमेश भोईर खुद इस टीम के मानो पैकर्स देखने मिलते हुए काफी खुश भी रहेंगे इस प्रदर्शन से. और क्यों ना हो अच्छा प्रदर्शन दिखाते हुए उनकी टीम, एक तरफ बिवा और दूसरी तरफ पतु पैकर्स. और इस बार पटके हुए गेंद को घुमा दिया है. गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर. 6 रन. ये बार कुशान के बैट से निकलता हुआ चमचमाता सिक्सर. चौसठ रन हो चुके हैं. 3 गेंद आना बाकी है. इस बार फिर से गेंद में बहुत ही अच्छी तरह से गेंद डालती हुई है. गेंद अपकट रहा है, ये गेंद डाली थी और बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं होता हुआ गेंद जा रही डॉट के रूप में. अभी 2 गेंद आना बाकी है इस लास्ट ओवर के. जीतने के लिए 36 रन चाहिए. मानो काफी अच्छा प्रदर्शन दिखाते हुए विवा चैंपियन के ये गेंदबाज. और इस बार पटकी हुई गेंद बहुत ऊपर गई है. खुद निशान मात्रे उस गेंद के नीचे और कैच को लपक लिया. क्या बढ़िया कैच. इसी के साथ